रूरल डेंटल कॉलेज व महाराष्ट्र स्टेट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय ॲन्युअल कॉन्फरन्सचे आयोजन नांदेड रूरल डेंटल कॉलेज येथे दिनांक 30 जानेवारी रोजी 11वी राज्यस्तरीय ॲन्युअल कॉन्फरन्स ऑफ महाराष्ट्र स्टेट चॅप्टर यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन करण्यात आले आहे। त्या अनुषंगाने आज रोजी नांदेड शहरामध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या पत्रकार परिषदेला डॉक्टर किरण कदरे, रवी भुजबळ, विजयकुमार गिरे, पुष्कर गिद्रे या रोल मॅक्स स्पेशल सर्जरी याबद्दल डॉक्टर व विद्यार्थी यांच्यामध्ये अवेअरनेस वाढावा यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले असून मराठवाड्यातील अनेक रुग्णांचा यात फायदा व्हावा यासाठी या कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले असल्याचे यावेळी पत्रकार परिषदेत सांगण्यात आले। उद्या होणाऱ्या कॉन्फरन्सला स्वामी रामन तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर मनोहर चस्कर, डॉक्टर शंकरराव चव्हाण, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉक्टर सुधीर देशमुख, श्री गुरुदत्त प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष विनोद कुमार, श्रीरामवार उपाध्यक्ष सलीम हिरानी, नांदेड रोड डेंटल कॉलेजचे प्राचार्य वृंदावली भद्रराव, नांदेड रोड डेंटल कॉलेजचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास कासवा यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। या कॉन्फरन्सला स्वामी रामन तीर्थ मराठवाडा कुलगुरू डॉक्टर मनोहर चस्कर हे देखील उपस्थित राहणार, तरी सर्व बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आले आहे। म्हणजे दाताच्या प्राथमिक शिक्षण तज्ञ झाल्यानंतर पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन हे त्याच्यामध्ये असतं। ते 3 वर्षाचं असतं, पण 3 वर्ष शिकले म्हणजे काही सगळं येतं असं नाही आणि पुढे शिकायचं असतं, पुढे शिकत राहायचं असतं आयुष्यभर आणि म्हणूनच कॉन्फरन्सेस घेतले जातात। ओरल मॅक्सिलोफेशियल सर्जरी याचा उत्पत्ती जवळजवळ 18व्या शतकात झालेली आहे आणि आता ती पहिल्यांदा नुसती ओरल सर्जरी होती, मग ती मॅक्सिलोफेशियल सर्जरी झाली, मग ती क्रेनियोफेशियल सर्जरी झाली, जी आम्ही ती सर्जरी न्यूरोसर्जन्स किंवा इतर कोणी सर्जन्स ची मदत घेऊन सुद्धा करायला लागलं तर टीम एफर्टनी आम्ही करतो। कॉन्फरन्सेस घेण्याचा मागचा उद्देश असा असतो की ज्ञानाचा प्रसार व्हावा, एकमेकांशी त्याच्यावरती वार्ता व्हावी, एकमेकांना काय ते समजावं, माझ्या पद्धती काय आहेत, तुमच्या पद्धती काय आहेत, नवीन संशोधन काय झालंय त्याचा म्हणजे ग्रासरूट लेवल म्हणजे तळापर्यंत त्याचा पोच व्हावा, नवीन लोकांना नवीन ट्रीटमेंट किंवा उपचार पद्धती समजावी। नंतर काही वेळा तर याचा उपयोग प्री कॅम्प्स मध्ये पण होतो, कारण जे काही आता ऑपरेशन्स केली जातात या कॅम्प्स मध्ये म्हणजे प्री कॉन्फरन्स कोर्सेस मध्ये की जवळजवळ फुकट केली जातात, त्यामुळे जे गरीब लोक आहेत त्यांना त्याचा फायदा होतो। दुसरं असं आहे की ह्याच्यानी तुमचं ज्ञान हे रुरल एरिया म्हणजे जिथे फारसं शहराच्या बाहेरच्या एरियामध्ये त्याचं जास्तीत ज्ञान प्रसार व्हावा ही इच्छा आहे। रुरल एरियामध्ये सर्व जास्ती करून असं लक्षात आलेलं आहे की खरडा, असं या भागात मला वाटतं खरडा का खर्रा, गुटखा, सुपारी, नंतर तंबाखू याच्यामुळे होणारे जे रोग आहेत, म्हणजे कॅन्सर होतोच पण काही गोष्टी प्री कॅन्सरच असतात, म्हणजे कॅन्सरचा पूर्वीचा भाग की ज्याची ट्रीटमेंट करून आपल्याला कॅन्सर होऊ नये ह्याची काळजी घेता येते। नियमितपणे चेकअप करून कॅन्सर होऊ नये किंवा जर झाला तर लवकर त्याला पकडून त्याला अरेस्ट करणं आणि म्हणजे ट्रीटमेंट देणं, म्हणजे त्याचे रिझल्ट जास्ती चांगले येतात, जेणेकरून पेशंटचं क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे मनुष्य 20 वर्ष जगला पण तो असा म्हणजे चेहरा वाकडा करून किंवा असं करून जगण्यापेक्षा, बोलता येत नाही, नीट खाता येत नाही, त्यापेक्षा तो 5च वर्ष जगला पण चांगल्या रीतीने जगला की जेव्हा व्यवस्थित खाल्लं, प्यायला, बोलला, समाजात सगळीकडे वावरला, हे जास्त ज्याला क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतात हे त्याला जास्ती मिळतं। या कॉन्फरन्सच्या माध्यमातून नांदेडच्या नागरिकांना, विद्यार्थ्यांना आपण काय आवाहन येण्यासाठी असा कार्यक्रम आहे आणि याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी व नागरिकांना देखील कळावे, ते काय आव्हान राहील आपल्याला? आमच्याकडनं आव्हान एवढंच राहील, पहिलं म्हणजे ऑलरेडी माझ्यावर ते डॉक्टर विजय गिरे आणि त्याच्या टीमनी मोठं काम करून बरीच प्रसिद्धी दिलेली आहे। एक नंबर 2 डेंटल कॉलेजेसनी याच्यात कॉन्ट्रीब्युशन देऊन एक मोठा भाग उचललेला आहे, कारण त्यांनी नैसर्गिकरित्या तिथे बॅनर्स लागतात, पोस्टर्स लागतात, तिथे येणारे पेशंट्स बघू शकतात, तिथे येणारा जो त्यांचा
स्टाफ आहे, म्हणजे तुमचा क्लास 3, क्लास 4 आणि इतर कोणी तो पण बघू शकतो. इथं आता तुमच्यासारखे लोक आले आणि तिथे प्रेस कॉन्फरन्स आम्हाला म्हणजे मदत केलीत आम्हाला, त्याच्याविषयी मी तुम्हाला धन्यवाद देतो. उद्यापासून 11व्या महाराष्ट्र स्टेट चॅप्टर ओरल सर्जरी कॉन्फरन्सला नांदेड येथनं प्री कॉन्फरन्सद्वारे सुरुवात होते. नांदेड येथील रुरल डेंटल कॉलेज येथे उद्या 5 विविध कार्यशाळा तसेच डॉक्टर भगत सरांचे आनंद हॉस्पिटल येथे एक लाईव्ह सर्जरी प्रक्षेपण सुद्धा आपण करणार आहोत. त्यानंतर पुढील 2 दिवस एक म्हणजे 31 तारीख आणि 1 तारखेला डॉक्टर हेडगेवार दंत रुग्णालय हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमानाने पुढील कॉन्फरन्सचे 2 दिवस हिंगोली येथे असतील. तर या कॉन्फरन्ससाठी महाराष्ट्राच्या विविध भागातील अनेक नामांकित तज्ञ डॉक्टर तसेच विद्यार्थी याचा फायदा घेत आहेत. आपल्या भागातील जनतेला या ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी या स्पेशालिटी बद्दल माहिती व्हावी, त्यांच्यामध्ये अवेअरनेस व्हावा, यासाठी ह्या कॉन्फरन्सचं आयोजन केलंय. तर आम्ही दंत विद्यार्थी व ओरल अँड मॅक्सिलोफेशियल सर्जरी विभागात शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करतो की तुम्ही या कॉन्फरन्सचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा आणि जेणेकरून आपल्या मराठवाड्याला आणि मराठवाड्यातील जनतेला या स्पेशालिटी ची माहिती मिळावी आणि आपल्या रुग्णांना याचा फायदा व्हावा ही अपेक्षा ठेवतो.